शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला सर राजांचा अधिपती, आहो सर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. इंद्रजिमी जंभावर बाणवसु वंभपर, रावणाचा दंभपर रघुकुल राज. पौन बाणी बाहपर संपुरती नाहपर, जो शस्त्र बाहपर राम द्विराज. दावादू वंडपर चीतमग झुंडपर, भूषण तुंडपर जैसे मुगराज. तेजतम अंसपर कर्णजिमी कंसपर, जो म्लेच्छ बंसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. जय भवानी, जय शिवाजी. सर्वात प्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजकाल असं म्हणतात ना, तिथं मस्तक टिकवायच्या नतमस्तकांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत. परंतु ज्याचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राजमाता मासाहेब जिजाऊ. अहो 33 कोटी देवांचे कोट्यविधी मंदिर असतील, परंतु माझ्या राजाचं एक सुद्धा मंदिर नाही. परंतु कोट्यविधी माणसे माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजा शिवछत्रपती. ए संभा मर सकता है लेकिन कभी बेमान नहीं हो सकता, असे म्हणणारे संभाजी महाराज. आज तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसल्यात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुमारे गेले 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मान देऊन ज्या मर्दमावळींनी या स्वराज्यासाठी रक्त सांडले, त्या 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते. परंतु आजचे तरुण काय हो, आजचे तरुण पोटात दारू आणि हातात तलवार घेऊन दिशाहीन होत चालले आहेत. परिस्थितीशी लढण्याची जिद्द त्यामध्ये नसते. आयुष्यात काही कर्तृत्व करायचे असेल, शून्यातून विश्व निर्माण करायचे असेल, तर शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. काय शिकवते हो आपले शिवचरित्र? अहो आपले शिवचरित्र शिकवते सन्मानाने जगायला, अन्याविरुद्ध लढायला, परिस्थिती किती बिकट असली तर त्यातून मार्ग काढायला शिकवते आपले शिवचरित्र. म्हणून आजच्या पिढीला, आजच्या तरुणाला खरी गरज आहे ती शिवचरित्राची. अहो सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला, भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात एक राजा शोभा होऊन गेला, महाराष्ट्रात एक राजा शोभा होऊन गेला. मित्र हो, आज 350 वर्षापूर्वी आपल्या भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या. मुघलांच्या गैरेत लाखो मराठा सैनिक खितपत पडली होती. बायकांच्या कुंकाचा मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटीच दिव्य जन्मला. मानाचा मुजरा करते त्या छत्रपती शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोहिला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोहिला. अहो शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची धोडगोड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी साहसी धाडस पूर्ण केले व पूर्णोत्तर सैन्य नेले. शिवाजी महाराज सर्व गुण संपन्न व्यक्ती होते. काळाकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून शितापीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मतीने बलाढ्य दिशातूनशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा, मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा. आजही गौरव गीते गाती ओवाळून पंचारती. तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती. अहो हरर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या जागत्या जाणाऱ्या तलवारी मुघल पाठी शटला. ओ महाराज, तुम्ही जर 10 वर्ष जगला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळी भगवास लावला असता, भगवास लागला असता. विजयासारखी तलवार चालून गेला, निजाळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाला फाडून गेला. एवढेच काय तर स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला. असा माझा मर्द मराठा राजा शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला. धन्यवाद.